ओके स्टुडंट्स, तर आज मी व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवली आहे आणि त्यामध्ये आपण वेलांटीचे काही नियम पाहणार आहोत. तर त्याच्या अगोदर एक समजून घ्या की खूपदा तुम्ही मला विचारतात, मिस पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी, पहिला उकार का दुसरा उकार. तर मराठीमध्ये पहिली वेलांटी असो किंवा पहिला उकार असो, तर पहिली वेलांटी पहिला उकार याला म्हणतात ऱ्हस्व वेलांटी, ऱ्हस्व उकार. ओके. आणि जर दुसरी वेलांटी दुसरा उकार असेल तर त्याला म्हणतात मराठीमध्ये दीर्घ वेलांटी किंवा दीर्घ उकार. ओके. हां, तर आता पहिली वेलांटी ऱ्हस्व ती कशी असते? अशी. ओके. आणि पहिला उकार कसा असतो? तर असा. दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ कशी असते? तर अशी. आणि दुसरा उकार म्हणजे दीर्घ उकार तो कसा असतो? तर असा. ओके स्टुडंट्स, आता आपण सर्वात पहिला नियम पाहणार आहोत. ओके. तर तो आहे अंत्य अक्षर. बघा, मराठीमध्ये शब्दांचे शेवटचं जे अक्षर असतं, फॉर एक्झाम्पल एखादा वर्ड घ्या, कृती. ओके. आता या वर्डमध्ये हा जो ती शब्द आहे तो झाला या शब्दाचा शेवटचं अक्षर. ओके. आता काय नियम आहे? तर मराठीमध्ये शब्दाचं शेवटचे अक्षर जे असते ते नेहमी दीर्घच असते. आता बघा, या कृती या शब्दामध्ये पण शेवटचा ती हा दीर्घच आहे, म्हणजे दुसरी वेलांटी. ओके. आता आपण असे काही शब्द पाहणार आहोत. तर पहिला शब्द आहे सेतू. ओके. बघा, तू हा दीर्घ आहे. दुसरा शब्द आहे झाडू. ओके. त्याच्यामध्ये पण डू दुसराच आहे. तिसरा शब्द माहिती. बघा, याच्यामध्ये पण ती हा दुसराच आहे. अजून एक शब्द वेलांटी. बघा, याच्यामध्ये पण टी ही दीर्घच आहे. ओके. आता या नियमाला काही अपवाद आहेत. तर काय अपवाद आहेत? तर संस्कृत शब्द, काही संस्कृत शब्द आहेत जे मराठीमध्ये चेंज होत नाहीत. फॉर एक्झाम्पल परंतु, तथापि, किंतु, हे असे काही शब्द आहेत जे बघा जोडणारे शब्द आहेत. फॉर एक्झाम्पल आणि, अजून एक शब्द आणि, हा शब्दही राम आणि श्याम. फॉर एक्झाम्पल किंतु, परंतु, हे दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारे शब्द आहेत. तर हे जे शब्द आहेत यांना हा नियम लागू होत नाही. ओके. तर हा झाला पहिला नियम की काय, मराठीमध्ये शब्दाचं जे शेवटचं अक्षर असतं तर त्यामध्ये वेलांटी आली किंवा उकार आला तर तो दीर्घच असतो. ओके. तर आता दुसरा नियम आहे उपांत्य अक्षर. आता उपांत्य अक्षर म्हणजे काय? तर एखादा वर्ड घ्या, सभोवती. ओके. हा शब्द आहे. आता आपण पहिलं अंत्य अक्षर बघितलं तर ते होतं ती. पण उपांत्य अक्षर म्हणजे काय? तर जे शेवटचं अक्षर असतं त्याच्या आधीचं अक्षर. म्हणजे आता हा ती, त्याच्या आधी काय? तर व. हे झालं उपांत्य अक्षर. ओके. आता स्टुडंट्स, हे जे उपांत्य अक्षर जे असतं ना, म्हणजे हा व. ओके. तर त्यामध्ये जर तुम्हाला ऱ्हस्व आणि दीर्घ वेलांटी किंवा उकार याचा प्रॉब्लेम आला तर नेहमी लक्षात ठेवायचं की हे जे उपांत्य अक्षर असतं तर ते नेहमी ऱ्हस्व असतं. उपांत्य अक्षर मराठीमध्ये नेहमीच ऱ्हस्व असते. काही उदाहरणे घेऊया आपण. ओके. तर ती आहेत विळी. ओके. विळी, खुनी. बघा, ह्याच्यामध्ये पण ळी हे अंत्य अक्षर झालं.
पण त्याच्या अगोदरचं अक्षर कोणतं आहे? तो उपांत्य अक्षर, आणि ते वी आहे आणि ते ऱ्हस्व आहे. खुणी, खुणीमध्ये पण बघा हा जो खू आहे तो ऱ्हस्व आहे. ओके. अजून एक अक्षर घेऊया, मिठी. ओके. ह्याच्यामध्ये पण फॉर एक्झाम्पल एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. मिठी, ह्याच्यामध्ये पण मी हा काय आहे? ऱ्हस्व आहे. तो पहिली वेलांटी आहे. इथे पहिला उकार आहे. ओके. हा झाला नियम 2. ओके स्टुडंट्स, तर आता आपण उपांत्य अक्षरामध्ये आहोत, बरोबर. तर उपांत्य अक्षर एखाद्या शब्दाचं शेवटून दुसरं अक्षर. ओके. तर काही शब्द मी आता इथे लिहिते. फॉर एक्झाम्पल तिथे. ओके. आता बघा हा जो तिथे शब्द आहे ह्याच्यामध्ये थे जो आहे त्याला एंडिंगला जो स्वर झाला आहे थेचा तो ए म्हणून झालेला आहे. तुम्हाला कळेल आता. बघा पुढचा शब्द आहे करीतो. ह्याच्यामध्ये ह्या शब्दामध्ये तो म्हणजे इथे स्वर कोणता झाला? ओ. अजून एक शब्द खजिना. खजिना. तर या शब्दामध्ये शेवटचा जो ना आहे त्याचा स्वर आ म्हणून झालेला आहे. ओके. अजून एक शब्द असाच पाहुणा. ओके. ह्याच्यामध्ये पण शेवटचा जो स्वर आहे तो आचा आहे. ओके. तर काही स्वर सांगितले आहेत बघा इथे, ए, ओ आणि आ. ओके. एखादा शब्द असेल तर त्या शब्दाला जर शेवट जर या स्वरांनी झाली तर जर एखाद्या शब्दाची शेवट ओके ए, ओ, आ या स्वरांनी झाली तर जे उपांत्य अक्षर असते, उपांत्य अक्षर बघा तिथे आता हे 2 अक्षरी, आता हा शब्द 2 अक्षरीचा आहे त्याच्यामुळे सुरुवातीचं अक्षर आणि उपांत्य अक्षर ते सेमच झालं आहे. तर ते उपांत्य अक्षर जे असते उपांत्य अक्षर असते ते नेहमी ऱ्हस्वच लिहावे. ओके. बघा आता इथे काय आहे? करीतो. ओके. तर इथे ओचा स्वर झालेला आहे. नियमामध्ये कोणते कोणते स्वर आहेत? ए, ओ, आ. ओके. जर असे स्वर एंडिंगला आले शब्दाच्या तर जे उपांत्य अक्षर असतं ते इथे उपांत्य अक्षर ती आहे ते पण ऱ्हस्वच आहे, पहिली वेलांटी. इथे री आहे ती पण पहिली वेलांटी. इथे हू आहे तो पण ऱ्हस्वच आहे, पहिला उकार. ओके. इथे आचा स्वर झालेला आहे, इथे पण पहिली वेलांटी ऱ्हस्व. ओके. तर काय नियम बघितला आपण? जर शब्दाच्या शेवटी असे स्वर ए, ओ, आ असतील तर उपांत्य अक्षर जे सेकंड शेवटून दुसरं अक्षर जे असतं उपांत्य अक्षर ते नेहमीच ऱ्हस्व असतं. ओके. ओके स्टुडंट्स, तर आता आपण उपांत्य पूर्व अक्षर पाहणार आहोत. ओके. तर उपांत्य पूर्व अक्षर म्हणजे काय? तर आपण अंत्य अक्षर पाहिलं, उपांत्य अक्षर पाहिलं, पण आता आपण पाहणार आहोत उपांत्य पूर्व अक्षर. ओके. तर बघा हे 2 शब्द लिहिले आहेत मी. हा 3 अक्षरी शब्द आहे, हा 4 अक्षरी शब्द आहे, बरोबर. या 4 अक्षरी शब्दामध्ये ओके तिसरं आणि चौथं अक्षर बघा हे होतं अंत्य, हे उपांत्य, आणि ही जी 2 अक्षर आहेत ती आहेत उपांत्य पूर्व अक्षर. हा 3 अक्षरी शब्द आहे म्हणून याचं तिसरं जे शेवटून तिसरं जे अक्षर आहे ते आलं उपांत्य पूर्व अक्षर. बघा आपला आता जो नियम आहे तो काय सांगतोय की अजून एक शब्द आहे सुगावा. ओके. या शब्दाचाही बघा हा जो शेवटून तिसरा शब्द जो आहे तो आहे उपांत्यपूर्व अक्षर. ओके. या शब्दाचं उपांत्यपूर्व अक्षर. तर आपला नियम काय सांगतो की उपांत्यपूर्व अक्षर जे असतं ते मराठीमध्ये नेहमी ह्रस्व असतं. ओके. बघा इथे हिमालयाचा ही पहिली वेलांटी आहे, ह्रस्व आहे. शी पण पहिली वेलांटी ह्रस्व, इथे पहिला उकार ह्रस्व. ओके. पण या नियमाला काही अपवाद आहेत तर ते आहेत संस्कृत शब्द.
तर ते शब्द आहेत जीवन, स्वीकार. बघा असे जे शब्द आहेत, मी आधी सांगितलं मराठीमध्ये संस्कृतमधले शब्द असेच्या तसे आणले आहेत, तर ते चेंज होणार नाहीत, तर त्याला हा नियम लागू होणार नाही. ओके. तर ह्याचं उपांत्य अक्षर जे आहे जी, बघा ते दीर्घ आहे. आपल्या नियमामध्ये सांगते की ऱ्हस्व लिहा, पण संस्कृत शब्द असल्या कारणाने ते दीर्घ आहे. ओके ओके स्टुडंट्स, तर आपण आता पुढचा नियम पाहणार आहोत. तर तो आहे एकाक्षरी शब्द. ओके, एकाक्षरी शब्द. फॉर एक्झाम्पल की, ही, ती, तू, मी. बघा हे जे एकाक्षरी शब्द आहेत, तर यांचा नियम एकदम सोपा आहे. मराठीत कोणताही एकाक्षरी शब्द असला का तो नेहमी दीर्घच लिहावा. ओके, बघा इथे कीला दुसरी वेलांटी आहे. ओके, दीर्घ. हीलाही दुसरी वेलांटी, तीलाही दुसरी वेलांटी, दीर्घ. इथे उकार, जो तूला जो उकार लागलेला आहे तो पण दीर्घच आहे, दुसरा उकार. ओके, आणि मी दुसरी वेलांटी. ओके, हा नियम एकदम खूप सोपा होता. ओके स्टुडंट्स, तर आता आपण पुढचा नियम पाहणार आहोत. तर तो आहे अनुस्वार. ज्या शब्दांमध्ये अनुस्वार आहे, टिंब आहे, ओके, तर तो आपण आता पाहणार आहोत. ओके, तर काही शब्द मी लिहिते. उदाहरणार्थ भिंत. ओके, सेकंड शब्द लिहिते कुटुंब. थर्ड शब्द आहे डाळिंब. बघा हे जे शब्द आहे ह्याच्यामध्ये टिंब आलेला आहे, अनुस्वार. ओके, तर नियम काय आपला सांगतो की शब्द किती अक्षरी असो, ओके, तर ज्या अक्षरावरती टिंब असेल तर ते अक्षर नेहमी ऱ्हस्व लिहावे. ओके, काय नियम सांगितला, काय नियम होता आपला, आहे आपला, तर एखाद्या शब्दामध्ये ज्या अक्षरावर, एखाद्या शब्दामध्ये ज्या अक्षरावर अनुस्वार आहे तर ते अक्षर ऱ्हस्व लिहावे. ओके, खूप सोपा होता हा नियम. भिंत, कुटुंब, डाळिंब. बघा ह्याच्यामध्ये ळी जो आहे तो ऱ्हस्व आहे, पहिली वेलांटी. टू जो आहे कुटुंब, त्याच्यामध्ये टू जो आहे तो पहिला उकार आहे. ओके, कारण की टच्या वरती टिंब आलेला आहे. इथे भिंतच्या इथे भीवर आलेला आहे म्हणून भी ऱ्हस्व आहे, पहिली वेलांटी आहे. ओके ओके स्टुडंट्स, तर आता सर्वात शेवटचा नियम आहे, तर तो आहे विसर्ग. ओके, विसर्ग म्हणजे काय, तर एखादा शब्द मी आता लिहिते दुःख. ओके, दुःख हा शब्द आहे, तर या दुःखामध्ये हे जे दोन डॉट आहेत, कोलन आहेत, तर त्याला म्हणतात मराठीमध्ये विसर्ग. ओके, तर काय नियम सांगतो की जेव्हा शब्दामध्ये विसर्ग येतो, ओके, जेव्हा शब्दामध्ये विसर्ग येतो, अजून एक शब्द निशस्त्र. ओके, या शब्दामध्ये बघा विसर्ग आलेले आहेत, तर त्या विसर्गाच्या आधीचं जे अक्षर असतं, आधीचं अक्षर ते नेहमीच आपण ऱ्हस्व लिहावे. ओके, हे काही शब्द आहेत, दुःख, निशस्त्र. बघा ह्याच्यामध्ये विसर्ग जिथे आलेला आहे त्याच्या जे आधीचं अक्षर आहे ते आपल्याला ऱ्हस्व लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे नी आहे, ते पहिली वेलांटी आहे. ओके, ऱ्हस्व आहे, आणि इथे दूचा जो उकार आहे तो पहिला आहे, ऱ्हस्व आहे. ओके, आय होप स्टुडंट्स तुमचे काहीशे डाऊट्स क्लिअर झालेले असतील.
बिकॉज काय की तुम्ही लिहिताना खूप कन्फ्युज्ड असता, तर त्यामुळे काही मराठीमध्ये मला जितकं म्हणजे मी तरी हे फॉलो करते की काही अपवाद आहेत काही शब्द की ते आपल्याला आता जे मराठीचे प्रॅक्टिस केल्यानंतरच येतं. ओके, पण तुम्ही हे नियमही लक्षात ठेवा पुढच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही मराठी लिहाल. ओके, आणि जर अशा काही अपवाद शब्द असतील तर ते पण मला सांगा. ओके, तर ते आपण डिस्कस करू. ओके, ऑल द बेस्ट.